एका विशेष तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे आणि सोबतच दरवर्षीप्रमाणे कोळी बांधव सुद्धा या ठिकाणी या तराफ्यासोबत आपल्याला दिसत आहेत। त्यांच्या नौका लालबागच्या राजाच्या समवेत आहेत। निरोपाचा हा क्षण, भाऊक करणारा असा हा क्षण दरवर्षी जो सगळ्या गणेश भक्तांच्या वाट्याला येतो, डोळ्यामध्ये आसू देऊन जातो। मात्र बाप्पानं दिलेलं आश्वासन असतं पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं आणि तेच आश्वासन यंदासुद्धा देऊन लालबागचा राजा हा निरोप घेतो आहे। लालबागच्या राजाला निरोप दिला जातो आहे आणि अर्थातच सगळ्यांसाठी भाऊक करणारा असा हा क्षण आपण बघतोय। पुढारी न्यूजवरती हे लाईव्ह कव्हरेज आणि आता खऱ्या अर्थानं लालबागच्या राजाच्या विसर्जनासोबतच मुंबईमधल्या विसर्जन मिरवणुकांची सांगता होते असं मानलं जातं। त्या लालबागच्या राजाचं विसर्जन या ठिकाणी होताना आपण पाहतो। अत्यंत नियोजनबद्ध असं हे विसर्जन केलं जातं आणि त्यासाठीची तयारी आपण बघतो आहोत। कशा पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लालबागचा राजा खोल समुद्रामध्ये विसर्जित होताना दृश्य आपण बघतो। पुढच्या वर्षी पुन्हा भेट होईल हे वचन देऊन लालबागचा राजा आता विसर्जित होतो आहे। गिरगाव चौपाटीवरनं ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। टॉप अँगलनं टिपलेली दृश्य आहेत। गिरगाव चौपाटीवरती ही आपल्याला काही नौका दिसत आहेत आणि लालबागच्या राजाचं आता विसर्जन झालेलं आहे। अगदी शेवटचा हा निरोपाचा क्षण आपण बघतो आहोत। लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष आपल्याला गिरगाव चौपाटीवरती ऐकू येतो आहे। हजारोंच्या संख्येनं भक्तगण या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती उपस्थित आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती भाविकगण त्याचबरोबर कोळी बांधव या ठिकाणी विसर्जनासाठी खोल समुद्रामध्ये आपल्याला विविध नौकांमधनं दिसत आहे। विसर्जनासाठीचं नियोजन कसं आहे याचा अंदाज आपल्याला या टॉप अँगलनं टिपलेल्या दृश्यांमधून सुद्धा येऊ शकतोय। अगदी निरोपाचा हा क्षण येऊन ठेपलेला आहे। केवळ मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही तर देशभर ज्याचे भक्त आहेत असा लालबागचा राजा। या राजानं यंदाच्या वर्षी सगळ्यांचा निरोप घेतलेला आहे। हा निरोपाचा क्षण आपण बघत होतो आणि अर्थातच पुन्हा येण्याचं वचन देऊन लालबागचा राजा निरोप घेतो आहे।
हीच खरी या सगळ्या विसर्जन मिरवणुकांमधली गंमत आहे. जेव्हा विसर्जन मिरवणूक प्रत्यक्षामध्ये निघते तेव्हा ढोल ताशांचा गजर असतो, डीजे लागलेला असतो, गाणी वाजत असतात आणि त्यावरती भाविकगण बेभान होऊन थिरकत असतात, आनंद व्यक्त करत असतात, जल्लोष करत असतात. कारण अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव असतो. मात्र जेव्हा बाप्पा परतीच्या प्रवासासाठी समुद्राच्या दिशेने निघतो आणि जेव्हा बाप्पाचं विसर्जन केलं जातं तेव्हा आपसुकच तो सगळा उत्साह, तो सगळा आनंद याचं रूपांतर कुठेतरी एका भावनिक सगळ्या कोलाहलामध्ये झालेलं असतं आणि तो कोलाहल आपसुकच प्रत्येक भाविकाच्या डोळ्यामध्ये जाणवू लागतो. आपसुकच डोळ्यामध्ये अश्रू तरळू लागतात आणि तेच चित्र, तीच भावना देणारा हा क्षण पुन्हा एकदा आपण अनुभवतो. यावर्षी जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होतं आहे, केवळ मुंबई, महाराष्ट्र आणि भारत नाही तर सबंध देशभर ज्याचे भक्त आहेत, केवळ सर्वसामान्य नाहीत तर VIP मंडळींपासून सगळे ज्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात. असा लालबागचा राजा विसर्जित होतो आहे आणि गिरगाव चौपाटीवरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो. लालबागच्या राजाचं विसर्जन झालं म्हणजे मुंबईमधली विसर्जन मिरवणूक ही संपली असं मानलं जातं. अर्थातच लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला मोठं महत्त्व एकूणच मुंबईमधल्या गणेशोत्सवामध्ये आहे. दरवर्षी काही तासांची सगळी मिरवणूक निघत असते. मुंबईमधल्या विविध भागांमधनं राजा हा मार्गस्थ होत असतो. मुंबईमधलं ऐक्य, मुंबईमधला धार्मिक सलोखा या सगळ्याची सुद्धा प्रचिती राजाच्या या सगळ्या मिरवणुकीमधनं येत असते. आणि त्यानंतर जेव्हा लालबागचा राजा हा आता विसर्जनासाठी या ठिकाणी आपल्याला खोल समुद्रामध्ये दिसतोय, त्यामुळे निश्चितच प्रत्येकासाठी भावुक करणारा असा हा क्षण आहे. दहा दिवसांचा पाहुणचार, त्याच्यापूर्वीची बरीच काही दिवसांची लगबग आणि त्यानंतर उभा राहिलेला हा सगळा सोहळा, सगळा आनंदोत्सव आणि त्यानंतर बाप्पाला दिला जाणारा हा निरोप निश्चितच भावुक करणारा असा हा क्षण सगळ्या कार्यकर्ते मंडळींसाठी, सगळ्या तिकडे उपस्थित असलेल्या कोळी बांधवांसाठी सुद्धा, जे अगदी जवळून हा सगळा सोहळा पाहत आहेत. आणि पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी हा सोहळा विविध कॅमेरा अँगल्सच्या माध्यमातून खरं तर टिपण्याचा प्रयत्न करतो आहोत. कालपासनं ही सगळी विसर्जन मिरवणूक बाप्पाची तिचं कव्हरेज आपण पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत अगदी घरोघरी पोहोचवलेला आहे आणि आता अगदी निरोपाचा तो क्षण आपण अनुभवतो आहोत. बाप्पाचे हे प्रत्येक भाविकाला आश्वस्त करणारे असे डोळे, बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्तानं सुद्धा मोठा जयघोष आपल्याला गिरगाव चौपाटीवरती ऐकू येतो आहे. ही शान कोणाची? लालबागच्या राजाची असं भाविक म्हणतायत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन देऊन बाप्पा या ठिकाणी निरोप घेतो आहे.
लालबागच्या रागाच्या विसर्जनाचा हा क्षण. लालबागच्या रागाचं विसर्जन होत आहे आणि टाळ्यांचा कडकडाट झालेला आहे रागाच्या विसर्जनानंतर. Thank you.